नेताजी सुभाषचंद्र बोस. लेखक शंकर कराडे. भाग दुसरा. माँ मैं तुझे आज़ाद करूँगा. तो हमरस्ता नव्हता. एका प्राथमिक शाळेकडे जाणारा तो छोटासा मार्ग होता. शाळा जवळच होती. लहान लहान मुले त्या रस्त्याने शाळेत जायला निघाली होती. हसत खेळत ती जात होती. नाचत कुदत जात होती. एकमेकांच्या हळूच खोड्या करत ती जात होती. ती शाळा इंग्रजांची होती. इंग्रजी मुलांसाठी होती. त्या शाळेतील सारीच मुले गोऱ्या साहेबांची होती. नाही म्हणायला आपल्या भारतमातेची मुले त्या शाळेत होती, पण मोजकीच, अगदी बोटावर मोजण्या एवढीच. खरे तर भारतमातेच्या मुलांना त्या शाळेत प्रवेश नव्हताच. त्या शाळेच्या फाटकाजवळ आज एक म्हातारी येऊन बसली होती. तिचे सारे केस पिकले होते. डोळे खोल गेले होते. शरीराची हाडे वर आली होती. तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्यांचे जाळे पसरले होते. तोंडांचे बोकळे झाले होते. हात थरथरत होते. मान डुगडुगत होती. एक फाटके विटके कापड तिने कसे तरी अंगाभोवती गुंडाळले होते. तिच्या हातात एक कटोरी होती, भिकेची कटोरी. आपली कटोरी पुढे करीत ती व्याकुळतेने भीक मागत होती. बेटा मुझे भूक लगी है, मुझे रोटी दो. त्या म्हातारीला खूप भूक लागली होती. भुकेने ती व्याकुळ झाली होती. अत्यंत काकुळतेला येऊन ती भीक मागत होती. बेटा मुझे थोडी रोटी दो. पण तिची भूक कोणालाच कळत नव्हती. कोणालाच तिची दया येत नव्हती. कुणीच तिच्याकडे लक्ष देत नव्हते. खोडकर मुले तिची चेष्टा करीत होती. तिच्या खोड्या करीत होती. एका खोडकर मुलाने तिची कटोरी लाथेने उडवून दिली. तिच्या भुकेलाच लाथ मारली होती. पण ती म्हातारी रागावली नाही. थरथरत्या हाताने तिने कटोरी उचलली आणि कळवळ्याने म्हणाली, या गरीब म्हातारीच्या पोटाला लाथ मारता का रे बेटांनो? कालीमाता तुमचेच भलं करो. ती साऱ्यांनाच आशीर्वाद देत होती. दिया उसका भला, ना दिया उसका भी भला. ती कटोरी म्हणजे तिचे पोटच होते. कटोरी भरली तर पोट भरायचे. कटोरी रिकामी राहिली तरी पोट रिकामे राहायचे. अजून कटोरीत काहीच पडले नव्हते. कटोरी रिकामीच होती. बराच वेळ ती म्हातारी तिथे बसून होती. गयावाया करीत होती. पण कुणालाच तिची दया येत नव्हती. आपली कुणालाच दया येत नाही. आपली कटोरी रिकामीच आहे, कालीमातेची इच्छा. आपली कुणालाच दया येत नाही. आपली कटोरी रिकामीच आहे, कालीमातेची इच्छा. आपली रिकामी कटोरी तिने पोटाशी धरली. एका हाताने जमिनीचा आधार घेत ती कशीबशी उठणार इतक्यात तिला एक आवाज आला. टप टप. घोडागाडीचा तो आवाज होता. त्या रस्त्याने एक घोडागाडी येत होती. म्हातारीने पाहिले. तिची आशा पालवली. ती पुन्हा खाली बसली. ती घोडागाडी शाळेच्या फाटकाजवळ येऊन थांबली. एक 8-9 वर्षाचा मुलगा खाली उतरला. त्याचा पोशाख बंगाली होता. नीटनेटका होता. केसांचा व्यवस्थित भांग पाडलेला होता. गौरवर्ण होता तो, पण गोऱ्या साहेबांचा वाटत नव्हता. शांत स्वभावाचा दिसत होता. अवखळ वाटत नव्हता. त्याचा चेहरा गोल होता. चेहऱ्यावर दिव्य तेज होते. श्रीमंत घराण्यातला तो दिसत होता, पण त्याला श्रीमंतीचा ताठाव नव्हता. ऐट नव्हती. तो अबोल होता. त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नता झळकत होती. लोभस होता तो. गाडीवाल्याने गाडी वळवली आणि ती घोडागाडी टप टप आवाज करीत निघून गेली. तो मुलगा लगबगीने शाळेत जायला निघाला. तेवढ्यात त्याच्या कानावर तोच आवाज आला, बेटा मुझे भूक लगी है, मुझे रोटी दो. तो मुलगा थबकला. त्याचे लक्ष त्या म्हातारीकडे गेले. ती म्हातारी आशाळभूतपणे त्याच्याकडे पाहू लागली. त्या मुलाचे मन द्रवले. त्याला दया आली. त्या म्हातारीची भूक त्याला कळली. त्याने चटकन आपल्या दप्तराला डबा काढला. तो उघडला आणि त्या म्हातारीजवळ जाऊन त्याने तिच्या रिकाम्या कटोरीत उपडा केला. पूर्ण उपडा केला. तिची कटोरी पूर्ण भरली. तिचे मनच भरून गेले. अधाशीपणाने तिने कटोरी तोंडाला लावली. त्या मुलाकडे तिने पाहिले आणि ती म्हणाली, बेटा मुझे किसी ने कुछ नहीं दिया, तूने तो सब दे दिया. पास कुछ रखा ही नहीं. अब तू क्या खाएगा बेटा? आपला रिकामा डबा दप्तरात ठेवत तो मुलगा म्हणाला, माँ मेरा पेट भर गया. तिला कौतुक वाटले. ती म्हणाली, सच्ची माँ का सच्चा बेटा है तू. नाम क्या है बेटा तेरा? सुभाषचंद्र. त्या मुलाने नाव सांगितले. अच्छा नाम है बेटा. आपले नाव तू मोठे करशील. आपल्या आईचे नाव मोठे करशील. वडिलांचे नाव मोठे करशील. आपल्या मायभूमीचे नाव मोठे करशील. तूने मुझे सब दिया, मेरी कटोरी भर दी. काली माता तेरी जिंदगी भर देगी. आयुष्मान हो बेटा. माझ्या उरल्या सुरल्या आयुष्याची त्यात भर पडो. म्हातारीने तोंड भरून आशीर्वाद दिला. सुभाष अबोल होता, पण त्याला म्हातारीशी बोलावेसे वाटत होते. तो बोललाच, माँ तुला कोणीच नाही? म्हातारीचे डोळे ओले झाले. पापण्यांचे आपले डोळे पुसत ती थोडी हसून म्हणाली, आहे ना, मला एक बेटा आहे. कुठे येतो? येथेच आहे. नाव काय त्याचे? सुभाषचंद्र. सुभाषला हसू आले. म्हातारीच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्याही हसल्या. शाळेची घंटा झाली आणि हसतमुखाने सुभाष शाळेत निघून गेला.
ती म्हातारी त्या दिशेकडे बराच वेळ पाहत राहिली. हळूहळू आपली भरलेली कटोरी सांभाळत ती निघून गेली. मधल्या सुट्टीत सारी मुले डबा खायला बसली. घोळक्या घोळक्याने बसली. गप्पा गोष्टी करीत मिटक्या मारीत डब्यातली खाऊ लागली. सुभाष एकटाच दूर बसला होता. त्याला एकटेपणाच आवडत होता. त्याचा डबा रिकामा होता, पण त्याचे पोट भरले होते, मन भरले होते समाधानाने, आनंदाने. तो मनाशी म्हणाला, उद्या माझा वाढदिवस आहे. आई गोडधोड पदार्थ करणार आहे. उद्या आपण डबा भरून आणू, म्हातारीला देऊ. किती आनंद होईल तिला. बिचारीला गोड पदार्थ कधीच खायला मिळाले नसतील, पाहायला मिळाले नसतील. दुसऱ्या दिवशी सुभाषने तसेच केले. गोडधोड पदार्थाने डबा गच्च भरून घेतला आणि आनंदाने तो शाळेत जायला निघाला. ती म्हातारी केव्हा दिसते आणि आपण तिला गोडधोड पदार्थ केव्हा देतो असे त्याला झाले. तो शाळेत आला. फाटकाकडे पाहिले, पण आज ती म्हातारी तिथे नव्हती. आज ती म्हातारी आलीच नव्हती. सुभाष हिरमुसला झाला. त्याने इकडे तिकडे पाहिले, दूरवर नजर टाकली, पण म्हातारी त्याला कुठेच दिसेना. त्याला खूप वाईट वाटले. तो कावराबावरा झाला. म्हातारी का आली नाही? शाळा सुरू झाली, पण शाळेत सुभाषचे लक्षच नव्हते. त्याचे सारे लक्ष त्या म्हातारीकडे लागले होते. मधली सुट्टी झाली. सुभाष डबा घेऊन फाटकापाशी आला. त्याला वाटले म्हातारी आली असेल, पण म्हातारी आली नव्हती. सारी मुले आपापला डबा खाऊ लागली. सुभाषचा डबा भरलेला होता. पोट रिकामे होते. त्याला काहीच खावेसे वाटत नाही. त्याची भूकच हरवली होती. त्याचा आनंदच हरवला होता. सुभाषला न्यायला घोडागाडी आली. सुभाषचा पाय मात्र तेथून हलत नव्हता. तो बेचैन झाला, पण त्याला गाडीत बसावेच लागले. जड मानाने तो गाडीत बसला. रस्त्याने तरी ती म्हातारी दिसेल असे त्याला वाटत होते, पण तो चौफेर नजर फिरवीत होता, पण त्याला म्हातारी दिसलीच नाही. खिन्न मनाने तो घरी आला. आईने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि विचारले, राजा, काय झालं तुला? सुभाष काहीच बोलला नाही. आपल्या अंथरुणावर जाऊन तो पडला. आईला काळजी वाटली. दप्तरातला डबा तिने बाहेर काढला. डबा जड लागला. तिची काळजी अधिकच वाढली. तिने डबा उघडून पाहिला. तो जसाचा तसाच होता. आई सुभाषजवळ बसली. त्याच्या अंगाला हात लावला. तिने विचारले, राजा, आज तू दुपारी काहीच खाल्ले नाही. काही दुखते तुझे? बरं वाटत नाही का? सुभाष काहीच बोलला नाही. आईच्या बोलण्याकडे त्याचे लक्षच नव्हते. त्याचे लक्ष अजूनही त्या म्हातारीकडेच होते. आईने त्याला जवळ घेतले. नकळत सुभाष उद्गारला, आज ती म्हातारी आलीच नाही. आईच्या छातीत धस्स झाले. तिने विचारले, कोणती म्हातारी? आता कुठे सुभाषच्या आईकडे लक्ष गेले. आईला मग त्याने सारे सांगितले. तो म्हणाला, मा, काल मला एक म्हातारी भेटली होती. खूप भूक लागली होती तिला. भुकेने व्याकुळ झाली होती ती. मला तिची दया आली. मी माझ्या डब्यातले सारे तिलाच देऊन टाकले. केवढा आनंद झाला तिला. तिच्या कटोऱ्यात कुणीच काही दिले नव्हते. सुभाषचे बोलणे ऐकल्यानंतर आई म्हणाली, छान केलेस बेटा. गोरगरिबाला द्यावे असेच द्यावे. देता येईल तेवढे द्यावे. वेळ आली तर सर्वस्व द्यावे. तुझ्या वडिलांचा हाच गुण आहे, दातृत्व. आज मी तिला गोडधोड पदार्थ देणार होतो, पण आज ती आलीच नाही. का आली नाही ती? सारा प्रकार आईच्या लक्षात आला. तिला सुभाषचे कौतुक वाटले. त्याच्या पाठीवरून हात फिरवीत ती म्हणाली, बेटा, येईल ती केव्हा तरी. नक्की येईल बरे. सुभाष म्हणाला, मा, आज ती उपाशीच असेल. तिला कुणीच काही दिले नसेल. काल एकाही मुलाला तिची दया आली नाही. दया कशी येईल बेटा? ती शाळाच इंग्रजांची आहे. सारी मुले गोऱ्या साहेबांची आहेत. त्या काळ्या भिकारणीला ते कसे देणार? दया त्यांना ठाऊकच नाही. या देशावर त्यांचीच सत्ता आहे. आपण त्यांचे गुलाम आहोत. निर्दयीपणे आपल्या मातृभूमीला त्या इंग्रजांनी गुलामगिरीच्या पोलाद शृंखलांनी जखडून ठेवले आहे. आपल्या मायभूमीच्याच हातात भिकेची कटोरी दिली आहे. आपली मातृभूमी मुक्त झाल्याशिवाय या देशातील गोरगरिबांना सुखाची घास मिळणार नाहीत. आईचे बोलणे सुभाषच्या बालमनावर कोरले जात होते. सुभाष मन लावून ऐकत होता. तो काहीच बोलला नाही. त्या रात्री तो फारसा जेवला नाही. त्याची भूकच हरवली होती. त्याची झोपही हरवली होती. रात्री त्याला झोपच आली नाही. आता त्याला त्या म्हातारीच्या रूपात आपली मातृभूमी दिसू लागली. तो मातृभूमीचाच विचार करू लागला. बराच वेळ तो जागा होता. पहाटे पहाटे त्याला नकळत डोळा लागला आणि त्याला झोप लागली. स्वप्नात त्याला ती म्हातारी दिसली. आपली रिकामी कटोरी पुढे करून ती याचना करीत होती, मैं भूकी हूँ, मुझे रोटी दो. आणि हळूहळू सुभाषला त्या म्हातारीच्या जागी आपली मातृभूमी दिसू लागली. पोलादी शृंखलांनी जखडलेली, दीन, दुबळी, गरीब, असहाय झालेली, अत्यंत दुःखी झालेली. आपल्या पुत्रांकडे ती याचना करीत होती, मैं दुःखी हूँ, मुझे आज़ादी चाहिए, मुझे आज़ादी चाहिए. कौन मुझे आज़ाद कराएगा? सुभाषच्या अंगात आवेश संचारला आणि तो एकदम उद्गारला, माँ, मैं तुझे आज़ाद करूँगा. आणि अचानक तो खाडकन जागा झाला.
बराच वेळ त्याच्या डोळ्यासमोर स्वप्नातल्या मातृभूमीचे रूप उभे होते. आयुष्यभर हे रूप त्याच्या दृष्टीआड कधीच झाले नाही. आपल्या मातृभूमीच्या चरणी त्याने आपले सर्वस्व ओतले.